मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. वर्ष 2012. बरं, ठरवल्याप्रमाणे महिनाअखेरीस माझी बुक डेपोट फेरी व्हायची. त्यावेळी एक पुस्तक डोळ्यासमोर आलं, मी अल्बर्ट एलिस म्हणून. लेखिका डॉक्टर अंजली जोशी. हे पुस्तक हातात घेताना मला पुसटशीही कल्पना नव्हती की हा जीवनपट वाचता वाचता मला विवेकनिष्ठ विचारपद्धती शिकवेल, एपिक्टेटसचं तत्वज्ञान सांगेल, एक प्रेमकथाही यात अनुभवायला मिळेल, कमालीचा मानसिक आघात सोसून बाहेर येण्याची जिद्द कशी असते याचं डेमॉन्स्ट्रेशन देईल, जगण्यावर नितांत प्रेम करायला शिकवेल आणि लैंगिकतेविषयीचे क्रांतिकारी विचार हे विचार करायला लावतील. हा जीवनपट लिहिण्याची पद्धत नक्कीच चाकोरी बाहेरची आहे. एलिस यांचं खडतर बालपण, अगदी लहान वयातच त्यांना जडलेली शारीरिक व्याधी, आपल्या लहान भावंडांना सांभाळताना झालेली कसरत, स्वतःच्या आईला असलेला बायपोलार पर्सनॅलिटी डिसऑर्डर, यासोबतच स्वतःची बुद्धी वापरून अविवेकी विचारांना हा लहानगा अल्बर्ट कसं पळवून लावतो आणि स्वतःच्या मनाचा ताबा घेण्याची प्रोसेस हा मुलगा कशी पार पाडतो याचं सरळ, सुंदर आणि समजेल असं वर्णन आहे. एलिस यांना आपण काय कंट्रोल करू शकतो आणि काय कंट्रोल करू शकत नाही याची निश्चित समज होती. उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो. एलिसना पुस्तक वाचायची प्रचंड आवड, पण डोळ्याला व्याधी असल्यामुळे पुस्तक जास्त वेळ वाचता नाही यायचं. यातनं ते मार्ग काढतातच. जेवढा वेळ पुस्तक वाचणं शक्य झालंय, जेवढं वाचलंय त्याबद्दल पुढील काही वेळ चिंतन करत बसायचं. मग पुन्हा थोडं वाचायचं, पुन्हा डोळे बंद करून चिंतन करायचं. आता याचा परिणाम असा की पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतोच, त्यासोबतच चिंतनाने विषय अजून पक्का होतो, विचार करण्याची प्रक्रिया अजून विकसित होते. हे पुस्तक वाचताना आपल्याला कुठेही म्हणजे कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही. याचं कारण असं की पुस्तकात असेही प्रसंग आहेत की जिथे एलिस यांच्या भावनांचा उद्रेक झालाय. पण महत्वाची गोष्ट ही की भावनांचा उद्रेक, काही गोष्टींचा त्रास हे होऊनही त्यातून ऑन ट्रॅक येण्याची जबाबदारी एलिस स्वतः घेतात आणि त्याला साजेशी कृतीही करतात. त्यामुळे एलिस जे करतात ते अविश्वसनीय पण ह्युमनली पॉसिबल वाटतं. याची प्रचिती एका झटका देणाऱ्या प्रसंगातून येते. अतिशय थोडक्यात आटोपतो. आपलं प्रेम असलेल्या मुलीसोबतच अल्बर्ट यांचं लग्न होणार होतं. लग्नाची तयारी होते. अल्बर्ट त्या दिवशी खूप आनंदात असतात, पण ती मुलगी काही येत नाही. नंतर समजतं की मुलीला त्यांच्यासोबत लग्नच करायचं नाही. त्यावेळी भरमसाठ राग, द्वेष, दुःख या भावना अल्बर्ट अगदी तीव्रतेने अनुभवतात. पण मुख्य बाब अशी की या परिस्थितीतून बाहेर येत ते तिला माफ करतात. कालांतराने तिच्यावर मानसिक उपचार करून तिला मदत करतात. पूर्ण प्रसंगात कमालीचं स्पोर्टिंग स्पिरिट दिसून येतं. अशा प्रसंगासोबतच स्त्रियांशी बोलण्याबाबत असलेल्या न्यूनगंडावर केलेली मात, लोकांसमोर संभाषण करण्याची भीती, ते उत्कृष्ट वक्ता, बुरसटलेल्या शिक्षण पद्धतीवर ओढलेले ताशेरे, लैंगिकतेला स्वास्थ्यपूर्ण घेण्याबद्दल निर्भीडपणे बोलणे, लैंगिक संबंध आणि त्यांनी पाळलेली नैतिकता, पारंपरिक थेरपीजना चॅलेंज करणं, एवढ्या राम रगाड्यात कचकावून केलेला अभ्यास आणि समाजाला दिलेलं सकारात्मक योगदान आपल्या आत काहीतरी नक्कीच चेतवून जातं. सिग्मंड फ्रॉइड वगैरे मंडळींचं म्हणणं होतं की माणसाने दमन केलेल्या त्याच्या भावना, वासना या गोष्टी त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. म्हणजेच त्याला होणारे विकार आणि त्याची मानसिक स्थिती त्याच्या अनकॉन्शियसमुळे होते. इथं अल्बर्ट एलिस यांचं मत वेगळं होतं. ते म्हणत की आपल्या भावना आपल्या विचारांमुळेच बदलतात. REBT या मॉडेलकडे वळण्याआधी आपण अल्बर्ट एलिस ज्याच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेले त्या एपिक्टेटसच्या तत्वज्ञानाची थोडी झलक पाहूया. एपिक्टेटस म्हणतो, इव्हेंट्स आर इम्पर्सनल अँड इंडिफरंट. घटना जशीच्या तशी तटस्थ असते. घटनेत भावना निर्माण करण्याची शक्ती नसते. तसं असतं तर घटना घडताना सर्वांच्या भावना समान असल्या असत्या. अंडरस्टँड व्हॉट यू कॅन कंट्रोल अँड व्हॉट यू कॅन नॉट. तुमच्या ताब्यात काय आहे आणि तुमच्या ताबा क्षेत्राच्या बाहेर काय आहे हे समजून घ्या. युअर विल इज ऑलवेज इन युअर पॉवर. स्वतःला बदलणं हे आपल्या हातात आहे, इत्यादी इत्यादी. आता REBT मॉडेलकडे वळूया. ABCD आणि E असे त्याचे पार्ट आहेत. A म्हणजे घटना किंवा गोष्ट घडते. B
त्या घटनेबद्दल असणारी अविवेकी आणि चुकीची मते. सी. घटनेमुळे होणारी मानसिक ढवळाढवळ वा उलथापालथ. डी. अविवेकी आणि तर्क नसणारे विचार कसे चुकीचे आहेत हे पडताळून पाहणे, याची पडताळणी करणे. ई. जुने अविवेकी आणि तर्क नसणारे विचार जाऊन नवीन विवेकी विचार प्रस्थापित करणे. बिलीव्ह मी मित्रांनो, खूप काही देऊन जाणारं हे पुस्तक आहे. वही आणि पेन घेऊनच हे पुस्तक वाचायला हवं. पुन्हा पुन्हा. मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण. टिल देन, स्टे सेफ अँड मोस्ट इम्पॉर्टंट, स्टे हॅपी. कायरल व्हेंचर्स, प्रिसाइज, प्रॉफिटेबल रिझल्ट्स.